सोलापूर शहर परिसरातून सर्वच महामार्ग रस्त्यांवर क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहतूक करण्याची स्पर्धाच लागली आहे. ओव्हरलोड वाहतूक करून शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडविला जात आहे. आरटीओच्या पथकालाही उलखावणी देत ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांची दहशत वाढली असल्याचे चित्र सर्रास दिसत आहे. अनेक वाहनांची वजन वाहून नेण्याची क्षमता नसतानाही क्षमतेपेक्षा 2 ते 3 पट वजन वाहून नेण्याची स्पर्धा सुरू आहे. शहरासोबतच परराज्यातील शेकडो वाहनातून सर्रास वाहतूक सुरू आहे. सोलापूर शहरातील विजापूर रोड, होडगी रोड, सोलापूर पुणे हायवे, तुळजापूर रोड, हैदराबाद रोड, अक्कलकोट रोड, एमआयडीसी, विजयनगर, नवीन विडी घरकुल, कुंभारी, वळसंग मार्गे रस्त्यावरून वाहतूक होते. दिवसाकाठी 100हून अधिक तर रात्री 200 वर डंपर, हायवा, ट्रक, टेम्पो आदी वाहनातून माल वाहतूक करण्यात येते. यात प्रामुख्याने मुरुम, धान्य, सिमेंट तसेच अन्य साहित्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे प्रत्येक ट्रक ताडपत्रीने बांधलेला असल्यामुळे वजन करण्याचे कष्ट आरटीओ अथवा वाहतूक पोलीस टाळतात. याचा फायदा ट्रक चालक घेत आहेत. मुरुम वाहतुकीतून सर्वात जास्त वजनांचे नियम मोडीत काढले जात आहे. टिप्पर अथवा ट्रॅक्टरमधून वाळू मुरुम वाहतुकीने सर्वांना झेरीस आणले आहे. एमआयडीसी रोड, नवीन विडी घरकुल, कुंभारी, वळसंग मार्गाने वाळू मुरुम वाहतूकदार क्रमांक न लिहिताच अथवा तो पुसट करून वाहतूक करीत आहेत. यामुळे तहसील अथवा पोलिसांना कारवाई करताना अडचण येत आहेत. अतिरिक्त भार आणि भरधाव वेगामुळे वाळू मुरुम टिप्परमधून अपघातांची संख्या गत काही महिन्यात वाढल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. वळण रस्त्यांवर पोलीस नेमणूक केले असले तरी त्यांचे क्रमांक नसणे, कागदपत्र तपासणी आदी कामे येतात. ओव्हरलोड तपासण्याचा अधिकार त्यांना नसल्याचे आरटीओने सांगितले. दरम्यान या मार्गावरील ओव्हरलोड वाहनाचे काही वाहतूक पोलीस आरटीओ अधिकाऱ्यांना मलिदा असल्याची चर्चा असून नेमणूक केलेल्या पोलिसांकडून आर्थिक लाभ असणारी वाहने सोडून दिली जात असल्याचे बोलले जात आहे. अलीकडच्या काळात ओव्हरलोड वाहनावर कारवाई झाल्याचे ऐकवत नाही, त्यामुळे ओव्हरलोड वाहतूक सुसाट आहे.